मित्रांनो, चित्रपट कलाकारांचं जीवन चित्रपटामध्ये, मालिकेमध्ये बघितले आपल्याला थोर झगमगाट वाटतो. त्यांचं लय बरं चाललंय असं वाटतं. परंतु त्याच्या मागचं त्यांचं एक रिअल जीवन असतं. त्या संदर्भात आपण कधी त्याचा विचार केला जात नाही. आपली तरुण पिढी नेहमीच त्या चित्रपट पाहूनच तसं वागायला बघते. परंतु त्यांना पण एक लाईफ असते, त्यांना पण एक जीवन असतंय, त्यांनाही संसार असतोय. ह्या साऱ्या गोष्टी आपण ते अनुभवत नाही किंवा आपण त्याचा विचार करत नाही. याच संदर्भात आपण एका अभिनेत्रीबद्दल आपण बोलणार आहोत, की तिचा मृत्यू कसा झाला, कशा पद्धतीने झाला आणि कशा पद्धतीने तिचा हाल झाला मृत्यूच्या वेळेस. ते म्हणजे रंजना देशमुख. रंजना देशमुख यांना फक्त रंजना या नावाने ओळखलं जायचं. खरं तर रंजना त्यांचं नाव देशमुख होतं. बऱ्याचशा लोकांना फक्त रंजना म्हणूनच परिचित आहेत. आता रंजना देशमुख यांचं चित्रपट भरपूर गाजले. अगदी त्या काळात ज्यावेळेस ते चित्रपटात काम करत होत्या, त्या काळात त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. रंजनाचा चित्रपट आहे म्हणलं की लोक आवर्जून ते पाहायचे. टीव्हीला किंवा थिएटरला जायचे माणसं. आता त्यावेळेस मोबाईलचा जमाना नव्हता. परंतु थिएटरला चित्रपट रंजनाचं पोस्टरवर चित्र बघितलं तरी माणसाचे चित्रपट बघायला जायचे. अशोक सराफ, रवींद्र महाजनी, तसेच कुलदीप पवार यांच्याबरोबर त्यांचे जास्ती चित्रपट होते. शापित चित्रपटासारखा चित्रपट किंवा अरे संसार संसार, झुंज असे अनेक चित्रपट, असला नवरा नको गो बाई, राजा गोसावी बरोबर त्यांचा तो चित्रपट होता. अ, आपण झुंज चित्रपटातलं निसर्ग राजा ऐक सांगते हे गाणं आपण जर आज ऐकलं तर आजही ते गाणं आपल्याला नवं वाटतं आणि आज त्या नव्या पिढीलाही ते आवडतं. त्या काळातल्या त्या पण पिढीला ते आवडायचं. म्हणजे ते गीत अजरामर झालंय आणि हे गीत एखाद्या माणसाची कलाकृती अजरामर झाली, ती व्यक्ती पण अजरामर होते. परंतु रंजना देशमुख यांचा जन्म 1955 सालचा आहे. 55 साली जन्म झाल्यानंतर त्यांचं आई वडील सुद्धा त्या क्षेत्रात होते. त्याच्यानंतर व्ही शांताराम यांच्या पत्नी संध्या यांच्या त्या बहिणीची मुलगी होत्या. म्हणजे संध्या त्यांची मावशी होती. व्ही शांताराम त्यांचे काका होते. त्यांना व्ही शांतारामच्या एका चित्रपटामध्ये त्यांना रोल मिळाला. त्यांनी लहानपणी पण एका चित्रपटात काम केलं होतं. राजा हरिश्चंद्र या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा एंट्री केली लहानपणी. त्यावेळेस 5 वर्षाच्या होत्या. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं. कारण त्यांचं बॅकग्राऊंड तसं होतं. लहानपणी चित्रपटात काम मिळालं. आई वडील त्या क्षेत्रात होते. मावशी त्या क्षेत्रात होती. काका त्या क्षेत्रात होते आणि व्ही शांताराम सारखे दिग्गज दिग्दर्शक हे त्यांचे काका होते. त्याच्यामुळे त्यांना त्याची बाकी कुठली अडचण आली नाही. त्यामुळे त्यांचे चित्रपट त्यांना कामं मिळाली, चित्रपट गाजले, त्यांची गाणी गाजली आणि काळ्या मातीत माझे टिफन चालते, राजा ललकारी अशी दे, निसर्ग राजा ऐक सांगते, अशी अनेक गाणी आजही रसिकांच्या प्रेक्षकांच्या जिभेवर आजही ती खेळतात. परंतु अशा रंजनाचा मृत्यू कसा झाला याबद्दल आपल्याला बऱ्याच लोकांना ती माहिती नाही. घटना ही 1987 साली. 1987 साली त्यांचं मुंबईवरून ते बंगळुरूला चालले होते. तिकडं झुंजार चित्रपटाचं शूटिंग चालू होतं आणि या झुंजार चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्या तिकडे जात होत्या. जात असताना त्यांचा एक भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्या ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या गाडीतून ते बाहेर फेकल्या गेल्या. त्यांचा पूर्ण एक हात बाजूला तुटून पडला होता. परंतु ते थोड्याशा मनाने धाडसी असल्यामुळे त्या घाबरल्या नाहीत. शुद्धीवर आल्या तर बघतात ते स्वतःचा आपला हातच बाजूला पडलाय. त्यांनी चांगल्या हाताने तो हात हातात घेतला. बाकी लोकांनी त्यांना दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर तो हात जोडला गेला, परंतु पाय मात्र त्यांचे दोन्ही निकामी झाले होते. पाय निकामी झाल्यानंतर त्यांना तिथनं पुढे त्यांची चित्रपटाची कारकीर्द थांबली. 87 त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या व्हील चेअरवर तिथून ते राहू लागल्या. घरामध्ये व्हील चेअरवरच त्यांनी बऱ्याचशा लोकांना मदत केली होती. परंतु त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना बरेचसे लोक साधी भेटाय पण गेली नाहीत. त्यांनी मृत्यूच्या आधी ती खंत पण व्यक्त केली होती. परंतु त्यांनी कधी कोणाबद्दल असं काही वाईट बोलण्यात किंवा मला त्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं नाही किंवा अपेक्षा पण केली नाही. त्यांनी ज्यावेळेस दवाखान्यात त्यांचा खर्च त्यांनी स्वतःचे पैसे खर्चले, त्या पण 2 पाय त्यांचे काही नीट झाले नाहीत. नंतर त्यांना चित्रपटात काम करायचं त्यांना करता येईना. परंतु त्यांची इच्छाशक्ती जर दांडगी होती. त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली, पुस्तकं वाचायला सुरुवात केली. तरी सुद्धा व्हीलचेअरवर असताना त्यांनी एक नाटक सुद्धा केलं होतं. आता हे सारं करत असताना त्यांचा 1987 ला ऍक्सिडेंट झाल्यानंतर 2000 साली त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे 87-2000 मला वाटतं 13 वर्ष त्या झुंज देत होत्या, त्या व्हीलचेअरवर फिरत होत्या आणि त्यांचा 2000 साली मृत्यू झाला. ज्या वेळेस त्यांचा ऍक्सिडेंट झाला तिथून 13 वर्ष त्या व्हीलचेअरवर बसून होत्या. त्यांना चालता आलं नाही. त्यांना सुरुवातीला त्यांना बोलता पण येत नव्हतं, परंतु त्यांना बोलता यायला लागलं. त्यांना बारी मेंदू त्यांचं काम देत होता, परंतु पायाने मात्र काम दिलं नाही आणि त्यांना 2000 साली त्यांचा मृत्यू झाला. अशा रंजनाचा शेवट झाला.